हॅलो फ्रेंड्स, तर आपण जाणार आहोत मनालीला। ते की खूप जास्त लांब आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये। आणि तिथे जाण्यासाठी पहिले आपल्याला मुंबईला जावं लागेल। तिथून आपल्याला ट्रेन करून चंदीगडला जाऊन तिकडून मनालीची बस असते, तिथे आपल्याला जावं लागेल। तर आम्ही चंदीगडमध्ये गेल्यावर हे आम्हाला काका दिसले, त्यांची कला पहा। आपण निघालो आहोत मनालीला। हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहोत मनालीच्या आरती रिसॉर्ट इथे आणि ही आहे आमची रूम। चला या दाखवतो। आणि इथनं ह्या रूमच्या गॅलरीतनं मस्त बर्फाचा व्ह्यू आपण बघू शकतो, एन्जॉय करू शकतो। इथे आल्यावर तुम्हाला आणि ही आहे आपली रूम। आणि आहे बसायसाठी खुर्च्या, सॉफ्ट आहे खूप। आणि आपण इथं बाहेर आलो, स्नो आज मनालीचा एकदम चांगला व्ह्यू। हा आहे रिसॉर्ट आणि त्याच्या जवळचा परिसर बघू शकता। ही आहे रिसॉर्टच्या जवळची ॲपलच्या झाडाची बाग। हे आहेत ॲपलचे झाड। आणि आम्ही ते लोकलाईट माणसाला विचारलं, म्हणजे इथं जे राहतात त्यांची शेती आहे। तर ते बोलले की हे जुलै किंवा ऑगस्टला याला ॲपल यायला सुरुवात होते। आणि आता पाळं तर आता जूनमध्येच येतील। आता काही बघा थोडेसे आलेले बघा, हे पूर्ण वाळलेले आहे। नंतर पानं येतील, त्याच्यानंतर याला ॲपल येतील आणि ते ॲपल आहेत ना पूर्ण भारतामध्ये। तर हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहोत मनालीच्या हिडिंबा देवी टेम्पलला। आणि ते बघू शकतात, तिथे टेम्पल आहे। आणि इथं तुम्हाला फोटो काढण्यासाठी ससे आणि याच्यावर बसण्यासाठी पण आहे। आणि हे स्केचिंग करू शकतात। अजून मग असे फोटो काढू शकतात कुठे। आणि आता बर्फ नाही आहे, पण वातावरण खूप थंड आहे, बघू शकता। मी उल्यांचे घातलेले। तर चला आता आतमध्ये जाऊ। तर गाईज, आपण आलो आहोत हिडिंबा देवी टेम्पलला। तर बघू शकता, हे आहे टेम्पल। आणि इथे साईडला असे झाडं बघू शकता तुम्ही। तर हे आहेत हिमाचली ड्रेस। आणि बघू शकतात, हे आपल्याला रेंटनी भेटतात म्हणजे फोटो काढण्यासाठी। आणि इथं बघू शकतात, हे आहे तर हेलो फ्रेंड्स, ये है बुद्ध मूर्ति।
मनालीची आणि इथं साईडला मार्केट आहे तिबेटियन मार्केट आणि बघू शकतात हे बुद्ध मॉनेस्ट्री त्याला आतमध्ये जातो. हॅलो फ्रेंड्स, आज आहे डे 2 म्हणजेच दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत सोलँग व्हॅली, अटल टनल आणि सिसू विलेज. तर तिथे आपल्याला खूप सारा बर्फ बघायला पण भेटेल आणि आपण स्नो ॲक्टिव्हिटी पण करू शकतो कारण की तिकडे जास्त बर्फ असतो म्हणून. आता आपण जाणार आहोत भारतातल्या सगळ्यात मोठ्या व उंचीवरच्या टनलवर म्हणजेच अटल टनल. अटल टनल हा 10 किलोमीटर लांब आहे आणि हा लेह लडाख आणि सोलँग व्हॅली याला जोडतो. अटल टनलमधून बाहेर निघाल्यावर आता आपण जाणार आहोत सिसू विलेजला. हा आहे सिसू विलेजचा परिसर आणि ॲक्टिव्हिटीज.
फ्रेंड्स, तर आपण आलो आहोत मॉल रोडला आणि हे मनालीचं एकदम फेमस मार्केट आहे. बघू शकता सगळीकडे दुकानं आहेत आणि याला मॉल रोड का म्हणतात कारण की काही ठिकाणी वेगवेगळे मोठमोठे कंपनीचे ब्रांचेस पण आहेत. इकडे ॲडिडास होता, अजून मागे मोठमोठे दुकान आहेत आणि हे बघू शकता हे पण एक फेमस आहे दुकान. चला तर आपण बघू एक. हॅलो फ्रेंड्स, तर इथे भेटते 18 सॉफ्टी, म्हणजे जे 18 फ्लेवर आहेत बघू शकतात. खूप मस्त ही. चला. हॅलो फ्रेंड्स, ही आहे मनालीची लोकल डिश लाफून बघू शकतात कसे आणि यांची तर वेगवेगळे लाफून भेटतात. चला आता ही ट्राय करूया. बघा अशी उचल का. 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다는가. 세상에서 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼. 매일은 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 같길 기도해요. 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 두근거리는 가슴이 좋은 기분인 걸 느껴. 아주 작은 떨림도 잠에서 깨어나면 오늘 날씨 먼저 확인해. 우산을 챙겨야 할지. 세상에서 제일 행복한 순간 널 만나 참 다행인 거야. 매일 난 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 같이. बाय फ्रेंड्स, आपण भेटूया दुसऱ्या डेस्टिनेशनला पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.